नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपले बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आणि सरळ सेवा भरती परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांच्या जाहिराती यायला सुरुवात झाली. त्यातली पहिली जाहिरात मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. या व्हिडिओमध्ये मित्रांनो याची पात्रता काय आहे, कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे आणि त्या वेगवेगळ्या पदांसाठीची पात्रता पण वेगवेगळी आहे, त्याची माहिती मी याच्यात देणार आहे. वयाची अट किती आहे, परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा IBPS घेणार आहे हे तर कन्फर्म आहे. आणि मित्रांनो, या परीक्षेबद्दलची ती सगळी माहिती जी ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना आणि परीक्षेच्या दृष्टीने सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आहे आणि याची PDF पण टेलिग्राम चॅनलवर बोर्डेज करिअर अकॅडमीची आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ऐका आणि मित्रांनो जर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका, त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ आपल्याला त्या अनुषंगाने करता येईल. मित्रांनो बघूया, अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची. त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो देणार आहे. बघूया त्याची संपूर्ण माहिती. मित्रांनो, आता या परीक्षा तर होणार आहे, परीक्षांची तयारी तुमची चालू आहे, परंतु ही परीक्षेची तयारी निवड फॉर्मॅलिटी म्हणून न राहता जर का तुम्हाला एक पोस्ट यामधली एक मिळवायची आहे, घ्यायची आहे, तर बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन बॅच सरळ सेवा भरतीसाठीची, मग याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची परीक्षेची संपूर्ण तयारी होईल. आगामी होऊ घातलेल्या तलाठीच्या परीक्षा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या नगरपालिकांच्या परीक्षा, जिल्हा परिषदेच्या परीक्षा आणि सगळ्या परीक्षा मित्रांनो पोलीस भरती सहित या सगळ्यांसाठीची नवीन बॅच जी आहे ऑफलाईन बॅच बोर्डेज करिअर अकॅडमीची छत्रपती संभाजीनगरला, ही बॅच 4 मार्च पासून मित्रांनो सुरू होते. 4 मार्च 2026 पासून. डिटेल माहिती तुम्हाला वेगळा व्हिडिओ येईल किंवा कॉन्टॅक्ट नंबर आहेत, हेल्पलाईन नंबर आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही कॉन्टॅक्ट करून ती संपूर्ण माहिती घेऊ शकता. आता बघूयात आपण ती जाहिरात जी प्रसिद्ध झाली आहे 16 फेब्रुवारी 2026ला. त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतोय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची गट क मधील वेगवेगळ्या संवर्गातील रिक्त पदे यासाठीची ही जाहिरात आहे आणि छत्रपती संभाजीनगरची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती www.chhatrapati-sambhajinagar-mc.org municipal-corporation.org ही त्याची ऑफिशियल वेबसाईट मित्रांनो आहे. आणि आता आपण ते संवर्ग, वेगवेगळ्या संवर्गातील जी पदं आहेत ती कोणकोणती आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊ. आणि एकूण पदं जी आहेत ते 222 आहेत सगळे, पण ते 222 वेगवेगळ्या म्हणजे ते बायफर्गेशन त्याचं केलेलं आहे. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पदसंख्या मित्रांनो आहे. पहिली जी पद आहे ते आपण बघूया. अभियांत्रिकी सेवा मधला गट क च्या, ते सगळेच गट क च्या या संवर्गातील पद मित्रांनो आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल, ठीक आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य च्या साठीच्या 32 जागा आहेत आणि त्याची जी वेतन श्रेणी आहे ती 1,22,800 इतकी मित्रांनो आहे. आता सगळं याच्यात इन्क्लूड आहे, म्हणजे सगळे जे भत्ते असतात याच्या म्हणजे जे काय असतील हाऊसिंग आणि बाकी सगळ्या याच्यामध्ये इन्क्लूड आहे. 32 जागा मित्रांनो आहे. अग्निशमन सेवा उप अग्निशमन केंद्र अधिकारी हे पद नाव आहे. त्याच्यानंतर वेतन श्रेणी याची S10 आहे. 4 जागा आहेत, 92,300 इतकी त्याची वेतन श्रेणी आहे. सुरक्षा सेवा हे 3रं पद आहे. पदनाम त्याचं जे आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी, याची सॅलरी मित्रांनो 92,300 इतकी आहे, एक पद आहे.
त्यानंतर तांत्रिक सेवा गट क ही संवर्ग आहे, त्याच्यात पद कोणतं आहे तर स्थापत्य अभियांत्रिकी, सहाय्यक अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक. सॅलरी 92,300 आणि 24 तब्बल जागा आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा स्वच्छता निरीक्षकची जागा मित्रांनो आहे, 12 जागा आहेत, 92,300 इतकी सॅलरी आहे. पशुधन पर्यवेक्षकच्या 7 जागा आहेत मित्रांनो, 81,700 इतकी त्याची सॅलरी वेतन श्रेणी आहे. त्यानंतर चालक यंत्र चालकाच्या 15 जागा आहेत, 81,100 इतकी वेतन श्रेणी आहे. S8 मधल्या ही वेतन स्तर मित्रांनो आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा हे संवर्ग आहे. या सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये उद्यान सहाय्यक, कृषी सहाय्यक हे पद आहे मित्रांनो, हे पद आहे. याच्या 6 जागा आहेत. या 7 ही वेतन श्रेणीचा स्तर आहे. त्याच्यामध्ये 69,100 इतकी सॅलरी असणार आहे. त्यानंतर अनुरेखक ट्रेसरच्या 9 जागा मित्रांनो आहेत, 69,100 इतकी वेतन श्रेणी असणार आहे. अग्निशामकच्या तब्बल 100 जागा मित्रांनो आहेत. सगळ्यात जास्त जागा या अग्निशामकच्या आहेत आणि S6 या वेतन स्तर मध्ये होतं 63,200 म्हणजे 63,200 इतकी वेतन श्रेणी म्हणजे सॅलरी मित्रांनो असणार आहे. आणि रोखपालच्या जागा तब्बल 12 आहेत, 63,200 इतकी वेतन श्रेणी असणार आहे. आणि सगळ्या गट क संवर्गातील मित्रांनो हे पद आहेत. असे सगळे मिळून 222 जागा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची या जाहिरातीतल्या आहेत. आणि परीक्षा मी आधी सांगितल्याप्रमाणे IBPS स्टँडर्ड मित्रांनो करणार आहे. पुढे मी त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देणारच आहे. आता ऑनलाईन परीक्षा कधी होणार आहे त्याच्या आधी ऑनलाईन अर्ज जो सादर करायचा आहे तो 17 फेब्रुवारी पासून तर 18 मार्च 2026, थोडक्यात अंतिम तारीख जी आहे ती 18 मार्च 2026 आहे. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनला त्याची सुरुवात मित्रांनो 17 फेब्रुवारी पासून झालेली आहे. याचं हॉल तिकीट कधी अवेलेबल होईल, परीक्षेचा दिनांक कधी असेल याची संपूर्ण माहिती छत्रपती संभाजीनगरच्या जो ऑफिशियल म्हणजे अधिकृत वेबसाईट जी आहे मी तुम्हाला आधी सांगितली त्या वेबसाईटवर अवेलेबल असेल. आणि परीक्षेच्या 7 दिवस आधी याचं कॉल लेटर म्हणजे हॉल तिकीट हे तुम्हाला अवेलेबल मित्रांनो होईल. काही प्रॉब्लेम तुम्हाला आहे, काही डाऊट्स आहेत, काही विचारायचं आहे, तुमच्या मनात काही शंका आहे तर मित्रांनो हेल्पलाईन नंबर इथे दिलेला आहे. या हेल्पलाईन नंबरवर जाऊन आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि सॉरी जी काही तुम्हाला शंका असतील, तुमचे डाऊट्स असतील ते क्लिअर करून घेऊ शकता. ईमेलही आपण करू शकता. हा मेल ॲड्रेस इथे दिलेला आहे. ठीक आहे. आता परीक्षा केंद्र, वेळ, केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाणार आहे याचे तुम्हाला म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे किंवा तुम्हाला जे कॉल लेटर येईल ते सगळ्यामध्ये ते सगळं नमूद केलेलं असेल. आणि वेळोवेळी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटला पण हे कळवण्यात येईल. आता याचं शुल्क किती आहे म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची फीस किती आहे तर फीस मित्रांनो ओपन कॅटेगरी म्हणजे खुला प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी जो आहे तो 1,000 रुपये फीस आहे. आणि SC ST आणि अनाथ जे विद्यार्थी असतील किंवा उमेदवार असतील त्यांच्यासाठी 900 रुपये फी आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ आहे, कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही आहे. ऑनलाईन पद्धतीनंच ही फीस भरायची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की एकापेक्षा अधिक पदाकरता जर का तुम्हाला अर्ज करायचा असल्यास है ना, हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल आणि त्याच्यासाठी स्वतंत्र शुल्क म्हणजे फीस भरणे बंधनकारक राहणार आहे. एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे, सेपरेट फीस भरावी लागेल आणि वेगळा अर्ज सुद्धा ऑनलाईन करावा लागणार आहे. नॉन रिफंडेबल अशी फीस मित्रांनो तुम्हाला असणार आहे, रिफंड होणार नाही. ठीक आहे. ओके. आता या ज्या जागा आहेत या जागांचं काय म्हणतात ना त्याला की वेगवेगळ्या जातीच्या ज्या प्रवर्ग आहेत त्यानुसार जागाबद्दलचं बायफर्गेशन
डिस्ट्रीब्युशन इथे केलेलं आहे. हा पूर्ण जो टेबल आहे, तक्ता आहे, तो तुम्ही नीट वाचा आणि मगच मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. येस, बघून घ्या सगळं एकदा. आता इकडे येस, पदाचं नाव आहे कनिष्ठ अभियंता. ठीक आहे. पदाची पात्रता तुम्हाला एकदा सांगून टाकतो मित्रांनो. अर्हता आणि पात्रता काय काय, तर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला स्थापत्य अभियंतासाठी अप्लाय तुम्ही करणार आहात तर सिव्हिल ही अभियांत्रिकी शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर उप अग्निशमन केंद्र अधिकाऱ्याच्या ज्या तब्बल 4 जागा आहेत त्याच्यासाठीचे अर्हता आपण पात्रता बघून घेऊ. कुठल्याही विद्यापीठाची मान्यताप्राप्त शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडे स्टेशन ऑफिसर आणि इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण असणं आवश्यक मित्रांनो आहे. हे तुम्हाला व्यवस्थित इथं समजून घ्यायचं आहे. फार महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही एलिजिबलच झाला नाहीत तर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून काही उपयोग होणार नाही आणि त्याचा फायदाही काही तुमच्यासाठी असंच असणार नाही. आता याच्यात शारीरिक पात्रता मित्रांनो आहे. ती शारीरिक पात्रता काय आहे ती आपण बघून घेऊ. उंची 165 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे पुरुषांसाठी. महिला उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी 157 सेंटीमीटर आहे. छाती जी आहे ती पुरुषां म्हणजे जे मेल जे कॅन्डिडेट आहेत 81 सेंटीमीटर फुगवून आणि 86 सेंटीमीटर ही 81 सेंटीमीटर फुगवून आहे आणि साधारण 81 सेंटीमीटर आहे आणि फुगून 86 सेंटीमीटर आहे. महिला उमेदवारांसाठी ही अट लागू नाही आहे. वजन 50 किलोग्राम आहे. महिला उमेदवारांसाठी किमान 46 किलोग्राम आहे. दृष्टी चांगली असली पाहिजे, हे एक महत्त्वाचा विषय आहे. वयाची मर्यादा मात्र 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. ठीक आहे. तिसरं जे पद आहे ते सुरक्षा अधिकाऱ्याचं मित्रांनो आहे. सुरक्षा अधिकाऱ्याच्या इकडे जे जागा आहेत त्या 1 जागा आहे, तर याच्यासाठीची पात्रता पदवी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. लष्कर, निमलष्कर दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा समकक्ष जे आहे पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव मी आता सांगितल्याप्रमाणे असणं आवश्यक आहे. 165 सेंटीमीटर उंची पाहिजे. महिला उमेदवारासाठी 157 सेंटीमीटर आहे. 86 सेंटीमीटर जी चेस्ट आहे ती फुगून त्या पद्धतीचं त्याचा क्रायटेरिया आहे. महिला उमेदवारांना ही अट लागू नाही आहे. वजन महिला उमेदवारांसाठी 46 किलोग्राम आहे आणि जे पुरुष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 50 किलोग्राम आहे. चांगली दृष्टी असली पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. ठीक आहे. जे नंतरचं 4थं पद आहे ते स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किंवा अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षकाच्या तब्बल 24 जागा मित्रांनो आहेत. त्याच्यामध्ये समांतर आरक्षण आणि वेगवेगळ्या जातीनिहाय किती जागा आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे. पदाची अर्हता आपण बघून घेऊ. पात्रता काय आहे तर मित्रांनो, सिव्हिलची डिग्री, सिव्हिल अभियांत्रिकी पदवी तुमच्याकडे असली पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक तर आहेच. याच्यामध्ये सगळ्या या जाहिरातीतले जितके पद आहेत मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. स्वच्छता निरीक्षकाच्या 12 जागा मित्रांनो याच्यामध्ये आहेत. पदवी असली पाहिजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची. स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण याच्यामध्ये तुम्ही असले पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान मी आता सांगितल्याप्रमाणे पाहिजे. पशुधन पर्यवेक्षकच्या तब्बल जागा 7 आहेत. याची माहिती आपण पात्रता काय आहे ते बघून घेऊ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजे HSC परीक्षा उत्तीर्ण, 12वी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण असलं पाहिजे. किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्यानंतरचं पद जे आहे ते ड्रायव्हर ऑपरेटरचं आहे. 15 जागा मित्रांनो याच्यामध्ये आहेत. 10वी परीक्षा पास होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 6 महिने कालावधीचा जो प्रशिक्षण तुमचा जो कोर्स आहे ॲडव्हान्स कोर्स पूर्ण असला पाहिजे.
जड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे परमनंट लायसन हेवी व्हेकलचं तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो. जड वाहन म्हणून 3 वर्ष काम केल्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. शारीरिक पात्रता आधी जे आहे 57 सेंटीमीटर, महिलांसाठी याला शारीरिक पात्रता मित्रांनो या पदासाठी आहे. पुरुषांसाठी 165 आहे. बाकी क्रायटेरिया जो मागील पदांसाठी तोच इथे पण आहे. वयाची मर्यादा मात्र 30 वर्ष वयापेक्षा जास्त असू नये या पदासाठी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचं जे पद आहे ते उद्यान सहाय्यकचं पद आहे. तब्बल 6 जागा याच्यात बघायला मिळतात. 6 जागा आहेत. BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी आवश्यक आहे. BSc हॉर्टिकल्चर चालेल मित्रांनो. याला 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊया आपण. अनुलेखकचे पद आहेत मी आधी सांगितल्याप्रमाणे 9. याची जी पात्रता आहे तर तुम्हाला SSC परीक्षा पास असणं आवश्यक आहे आणि तुम्ही शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आहे ना म्हणजे ITI प्रशिक्षण संस्थेचा अनुलेखक आलेखक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे. त्यानंतर अग्निशमन गट क च्या ज्या जागा आहेत सगळ्यात जास्त तब्बल 100 जागा मित्रांनो आहे. पात्रता 10वी परीक्षा पास पाहिजे. 6 महिन्याचा ॲडव्हान्स कोर्स कंप्लीट केलेला असला पाहिजे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा ॲडव्हान्स कोर्स 6 महिन्याचा कंप्लीट केलेला असला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो इकडे मराठी भाषेचं ज्ञान आहे. 165 सेंटीमीटर उंची आहे पुरुष उमेदवारांसाठी. महिलांसाठी 157 सेंटीमीटर आहे. 46 किलो वजन पाहिजे. महिला उमेदवारांसाठी 50 किलो वजन जे आहे पहिला 50 किलोग्राम पुरुष कॅन्डिडेटसाठी जे आहे. वयोमर्यादा 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. आणि पुढे बघूया. आता रोकपालच्या मला वाटतं 12 जागा आहेत आणि याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य म्हणजे कॉमर्स ची डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. मराठी टंक लेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजीचे 40 शब्द प्रति मिनिट तुमच्याकडे ते प्रमाणपत्र मित्रांनो हे असलं पाहिजे. ठीक आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. आता याच्यात काही सूचना मित्रांनो दिलेल्या आहेत. आता नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये वाढ, त्याच्यानंतर बदल होण्याची शक्यता असू शकते. हे अधिकार पूर्ण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडे राखीव आहे. आता मित्रांनो याच्यात पात्र उमेदवार जे आहेत यांनी उमेदवारांनी स्वतः कुठल्याही काय म्हणतात ना त्याला की जिथे फॉर्म भरले जातात त्या सेंटरवर आपले डॉक्युमेंट निघून जायचे आहे. स्वतः बसायचं आहे. त्याच्या आधी तुम्ही पात्र आहात का, कुठल्या पदासाठी तुम्ही पात्र आहात, त्याच्या निकषामध्ये आपण बसतात का, हे सगळं व्यवस्थित बघायचं आहे. मगच ऑनलाईन ऍप्लिकेशन मित्रांनो करायचं आहे. आता तुम्हाला व्हॅलिड ईमेल ऍड्रेस जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तिथे नमूद करायचा आहे. सोबत मोबाईल नंबर असा जो चेंज होणार नाही तोही तुमच्याकडे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला तिथे नमूद करायचा आहे. ठीक आहे. व्हॅलिड ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर. आता इकडे कारण की हे सगळं ऑनलाईन पद्धतीनं मित्रांनो तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचणार आहे. तुम्हाला ईमेल येणार आहे त्यासाठी तुम्हाला परीक्षा कधी आहे, कुठलं एक्झाम सेंटर आहे, वेळ किती आहे, त्यामुळे ईमेल ID आणि तुमचा मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो आता याच्यात सगळी माहिती जी आहे ती तुमच्या सर्टिफिकेट बद्दलची आहे ती तुम्ही नीट वाचून घ्या. ठीक आहे. ओके. पुढे जाऊ. काही महत्त्वाचे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत का ते बघूया म्हणजे आपल्याकडे काही राहून जायला नको. खूप महत्त्वाचा विषय आहे जो मला असं वाटतं की खूपच अर्ज मराठी व इंग्रजी मध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. ठीक आहे. संक्षिप्तपणे ॲब्रिव्हिएशन्स या अद्याक्षरे इनिशियल्स न देता
संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावाच्या पत्त्याच्या 2 भागांमध्ये स्पेस सोडणं आवश्यक आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे याची, त्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये ना मी तुम्हाला आधी वयाची अट जी आहे त्या पदाची सांगितलेली आहे, परंतु ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स याच्यासाठी ज्या वया मर्यादा आहेत त्याच्यामध्ये जे खुला गट जे आहे त्याची किमान वयाची मर्यादा जी आहे ती 31/1/2026 पर्यंत ची काउंट होणार आहे आणि 18 वर्ष किमान पाहिजे अराखीव, मॅक्झिमम 38 वर्ष. ठीक आहे. प्रत्येक पदासाठी मागासवर्गीय आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये 43 वर्ष वयाची अट आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. मॅक्झिमम, मिनिमम 18 आहे. प्रावीण्य प्राप्त खेळाडूचं वेगळं आहे. दिव्यांग, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, स्वातंत्र्य सैनिकांचे जे पाळले आहेत मुलं आहेत त्यांच्यासाठीचं वेगळं आहे आणि अंशकालीन उमेदवारांची कमाल मर्यादा 55 आहे. हा सगळा तक्ता तुम्ही नीट, हा जो टेबल आहे हा व्यवस्थित समजून घ्या. त्याच्याबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मित्रांनो विसरू नका. बाकी मला असं वाटतंय सगळं कव्हर आपण केलेलं आहे है ना. तरी सुद्धा काही डाऊट्स असतील तर मी आताच सांगितलं की कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आता सगळ्या आरक्षणाबद्दलचं, रिझर्वेशन बद्दलची संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. पुढे आपण थोडंसं याच्यात परीक्षा निवड पद्धती जी आहे त्याच्याबद्दल जाऊया. मित्रांनो जाहिरातीमध्ये जी नमूद केलेली आहे अनुभव शिथिल जी म्हणजे जी काही अर्हता आहे त्याच्यात कुठल्या प्रकारची शिथिलता येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, डोक्यात ठेवा. ठीक आहे. संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच तुमचं परीक्षेचं ठिकाण, दिनांक ईमेलद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे. पुढे जाऊया. आता एकूण जे गुण आहेत ते किती असले पाहिजेत तर एकूण गुणांच्या किमान 50% इतके मार्क्स पाहिजेत खुला प्रवर्गातील उमेदवारासाठी. सगळ्या पदांना अप्लाय केलेले जे असतील त्यांच्यासाठी. मागासवर्गीय प्रवर्गातील असेल तर 45% गुण म्हणजे इतके पर्सेंट मार्क्स मिळणं आवश्यक आहे. पुढे जाऊया. सगळी माहिती दिलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये. सेल्फ अटेस्टेड जी आहेत यस ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सगळी माहिती इकडे आहे. अर्ज भरणे व सादर करण्याबाबतच्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आपण बघू शकत असाल. लास्ट 18 मार्च ही डेट आहे, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला 18 मार्च ची जी डेट आहे ती लक्षात ठेवायची आहे. बघूयात आता फोटोची साईज वगैरे सगळी माहिती दिली आहे. मी हे सगळं यासाठी चेक करून घेतोय की आपलं काही राहायला नको, कुठली इन्फॉर्मेशन. सिग्नेचर बद्दलची माहिती मित्रांनो आहे. परीक्षा शुल्क 1000 रुपये खुला प्रवर्ग आणि SC/ST कॅन्डिडेट यांच्यासाठी 900 रुपये आहे. ठीक आहे ना. पुढे जाऊयात. परीक्षेच्या वेळेचे सगळे इन्स्ट्रक्शन आहेत. परीक्षा केंद्राविषयीच्या नियमावली आहे. कागदपत्र कुठले कुठले असले पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती आहे मित्रांनो सगळे याच्यामध्ये. पुढे बघून घेऊ आपण. थोडंसं काही राहायला नको है ना. 33 विशेष सूचना दिलेल्या आहेत. ओके ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो मला असं वाटतं की सगळी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. आता याचा एक्झामचा जो पॅटर्न असणार आहे आणि सिलेबस काय आहे तर ही मुद्दामून मी आज हे टाळतो यासाठी आहे की त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच आहात आणि त्याला तुम्हाला लाईक पण करायचं आहे.
परंतु लक्षात ठेवा की हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून मगच तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे, हे तुम्ही इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि खूप महत्त्वाचा विषय जो आहे तो हा आहे मित्रांनो की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट्स कुठल्या एखाद्या त्या सेंटरवर नेऊन तुम्हाला जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असतात तिथं जाऊन तुम्ही स्वतः बसायचं, त्यांच्याकडे देऊन टाकू नका. फॉर्म चुकण्याची दाट शक्यता आहे. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.